नमस्कार मंडळी. 60 वर्षांनंतर 3 पैकी 1 भारतीय ज्येष्ठ नागरिक सौम्य चक्कर येणं, थकवा आणि स्नायू कडक होणं या तक्रारी करतात. संशोधनामधून असं दिसून आलं आहे की 60% प्रकरणांमध्ये याचं कारण फक्त पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयी असतात. कल्पना करा की इतक्या लहानशा निष्काळजीपणामुळे तुम्हाला हळूहळू तुम्हाला टाळायच्या असलेल्या काठी आणि वॉकरकडे कसं नेलं जाऊ शकतं. पण तुम्ही काळजी करण्याची अजिबात गरज नाही, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 सामान्य चुका सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुम्ही पाण्याने किंवा औषधांशिवाय शक्ती गमावण्याऐवजी ती नक्कीच वाढवू शकाल. पण या गोष्टी जाणून घेण्याअगोदर माझी तुम्हा सर्वांना अगदी नम्र विनंती आहे, तुम्ही जर मायबोली मराठी न्यूज या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर देखील करा. आणि त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेचच सुरुवात करूया. भारतामध्ये एक समज आहे, पाणी हे पाणी आहे आणि ते कसंही पिऊ शकतो. ही विचारसरणी सर्वात मोठी अडचण आहे. पण जेव्हा योग्य तापमान, सीप गती आणि वेळेवर लक्ष केंद्रित केलं तेव्हा 85% रुग्णांना 2 आठवड्यांमध्ये अशक्तपणा, बद्धकोष्ठता या गोष्टींमध्ये स्पष्टपणे घट झाली. 2025च्या एका अहवालामध्ये असं म्हटलं आहे की 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आरोग्य, हायड्रेशन हे मृत्यूचं छुपं कारण आहे. आजच्या 5 चुका दुरुस्त करण्याच्या पद्धती पूर्णपणे स्वदेशी, खिशाला परवडतील आणि दुष्परिणामांपासून मुक्त आहेत. तर चला पहिल्याच गोष्टीचा आपण उलगडा करूया. चूक क्रमांक 1 आहे, एका श्वासामध्ये संपूर्ण ग्लास पाणी पिऊन घेणं. एका घोटामध्ये पूर्ण ग्लास जर पाणी पिलं गेलं तर पोटामध्ये आतून थप्पड लागल्यासारखं होतं, म्हणजेच पाणी पोटामध्ये आदळतं. एका घोटामध्ये पूर्ण ग्लास गिळल्याने हे पाणी जोरात आदळलं जातं. अशा वेळी आतडे घाबरतात आणि धोक्याचा इशारा देतात. कल्पना करा, 68 वर्षीय आनंदीताई आहेत ज्या दररोज सकाळी पार्कमधून परतल्यावर पाण्याचा एक भांडं उचलतात, म्हणजे ग्लास उचलतात आणि थेट त्यांच्या ओठांवरती ठेवतात. 2 ते 3 मोठे घोट घेतात आणि त्यानंतर एक लांब ढेकर देतात आणि काही वेळामध्येच तिचं पोट फुगल्यासारखं वाटतं. पुढच्या अर्ध्या तासामध्ये तिला गुडघ्यांमध्ये मुंग्या येतात, थोडीशी चक्कर येते असं जाणवतं. चालणं कठीण होतं. एके दिवशी तिच्या नातवाने तिला एक व्हिडिओ दाखवला आणि त्याच्यामध्ये पाणी योग्यरित्या पिण्याची पद्धत कुठली आहे हे दाखवलं. ताईंना समजलं की चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने पाणी पिल्यानं शरीर इलेक्ट्रोलाइट्सचं वितरण रोखतं, सोडियम आणि पोटॅशियमसाठी विस्कळीत होतात आणि तिला 1 घोट 3 सेकंद थांबण्याची पद्धत शिकवली. झोपण्याच्या वेळेचा चार्ट देखील जोडला गेला. प्रत्येक घोटानंतर एक हसरा स्माइली चिकटवा. फक्त 10 दिवसांमध्ये चमत्कारिक बदल झाला. सकाळी सुजलेले पाय पातळ झाले, श्वास घेण्यास त्रास कमी झाला आणि ताईची ऊर्जा इतकी मजबूत झाली की तिने जुनं शिलाई मशीन पुन्हा बाहेर काढलं. आज तीच आनंदीताई उद्यानात मुलांना सांगते, थोडं घोट पाणी प्या, नाहीतर म्हातारे झाल्यावर तुम्हाला स्वतःचा आनंद मिळणार नाही. एम्स दिल्लीने 2024मध्ये केलेल्या 65 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या 600 सहभागींचा समावेश असलेल्या अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की ज्यांनी एका घोटामध्ये पाणी प्यायलं त्यांच्यामध्ये सोडियम पोटॅशियम असंतुलन 72% वाढलं आहे. परिणामी मज्जातंतूंच्या सिग्नलची गती सरासरी 20% कमी झाली आणि स्नायूंच्या प्रतिक्रियेचा वेळ 0.5 सेकंदांनी कमी झाला. हे स्पष्ट करतं की जे लोक लवकर घोटतात त्यांच्याच पडण्याची किंवा मग घसरण्याची शक्यता दुप्पट का होती. तुम्हीही वेगाने पाणी पिता का? तर 1 टाईप करा. जर तुम्ही लहान घोटामध्ये प्यायलात तर 0 टाईप करा. आणि आता बघूया या समस्येचा सामना नक्की कसा करायचा. तर पाणी नेहमी बसून प्या. उभं राहून पाणी पिल्याने मूत्रपिंडावरती दबाव येतो. बसून शरीराला द्रव पदार्थ अधिक हळूहळू फिल्टर करण्यास मदत होते. लहान घोट घ्या. प्रत्येक घोट दरम्यान किमान 3 सेकंद थांबा, जेणेकरून पोट, आतडे आणि रक्ताभिसरण समायोजित होईल. लाळेतील एन्झाईम अमायलेज पाण्यामध्ये विरघळतं आणि त्वरित पचन सक्रिय करतं. गॅस आणि आम्लता कमी होते. 5 मिनिटांमध्ये ग्लास संपवा. तुमचं घड्याळ पहा आणि घाई करू नका. हळूहळू इलेक्ट्रोलाइट्स समान रीतीने वितरित करते आणि हृदयाला धक्का बसण्यापासून रोखतं. पण थांबा, पुढची चूक तुम्हाला कळण्यापूर्वीच तुमच्या हाडांना लुटू लागते. चूक क्रमांक 3 आहे की खूप थंड पाणी पिणं. आता थंड पाणी पिल्यानंतर नक्की काय होतं, तर जसं की पुलावरून येणारं बर्फाळ पाणी तुमच्या रक्तवाहिन्या, समजा रक्तवाहिन्यांमधून असं पाणी जर आलं तर त्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि ते
थंड पाण्याने पाईप गोठतात त्याप्रमाणे आपल्या शरीरामधल्या ज्या रक्तवाहिन्या आहे त्यासुद्धा गोठतात आणि फुटतात. 71 वर्षीय विजू काका आहेत. त्यांनी निवृत्तीनंतर असं ठरवलं की एका शांत खोलीमध्ये बसायचं आणि त्याच्यानंतर आपण दर अर्ध्या तासाने तहान भागवण्यासाठी रेफ्रिजरेटरमधून बाटली काढायची. त्यांना थंड पाण्याची ताजी चव खूप आवडायची. पण एका संध्याकाळी TV पाहताना ते उठले आणि डायरेक्ट खाली पडले. त्यांचे पाय बर्फासारखे थंड होते आणि त्यांचा चेहरा फिकट झाला होता. डॉक्टरांनी स्पष्ट केलं की अत्यंत थंड पाण्यामुळे आकुंचन झालं आहे. रक्तवाहिन्या आकुंचन पावल्या, ज्यामुळे रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण झाला आणि स्नायूंपर्यंत ऑक्सिजन पोहोचू शकला नाही. उपचारानंतर त्यांना कोमट पाणी दिलं गेलं. सुरुवातीला उकळलेलं पाणी त्यांना विचित्र वाटलं, पण एका आठवड्यामध्येच त्यांचं पोट साफ झालं, त्यांची ऊर्जा वाढली आणि त्यांचं पाय मुरगळणं सुद्धा थांबलं. आता दुपारी त्यांच्या झाडांना पाणी देताना तेच काका म्हणतात, मातीलाही थंड पाणी आवडत नाही, मग शरीर ते कसं सहन करू शकतं. इंडियन जर्नल ऑफ जेरियाट्रिक मेडिसिन 2023 60 वर्षांवरील 1200 ज्येष्ठांवर केलेल्या अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की जे लोक नियमितपणे 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानामध्ये पाणी पितात त्यांच्या आतड्यांमधील पाचक एन्झाईमच्या क्रियाकलापात सरासरी 30% घट होते. दोन्ही मूत्रपिंडांमधील रक्ताभिसरण मंदावतं आणि गाळण्याचा दर 18% कमी होतो. मूत्रपिंडामधील रक्ताभिसरण मंदावलं, परिणामी गाळण्याचा दर 18% कमी झाला, तो दुप्पट झाला आहे. आता मला सांगा, तुमची पाण्याची बाटली देखील थेट रेफ्रिजरेटरमधून काढली जाते का? जर हो तर 1 टाईप करा आणि जर तुम्ही भांड्यातून किंवा खोलीच्या तापमानामध्ये पाणी प्यायलात तर 0 टाईप करा आणि तुमचं वय मला नक्की सांगा, जेणेकरून मला कळेल की हे कोण बघत आहे. या समस्येला तोंड कसं देऊ शकता. तर पाणी कोमट करा. 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाचं थोडं कोमट पाणी शिरा हळूवारपणे उघडतं आणि पचन सुधारतं. जास्त न वापरता पाणी थंड करण्याचा सर्वात स्वस्त, नैसर्गिक आणि संतुलित मार्ग म्हणजे भांड्यामध्ये पाणी ठेवणं. रेफ्रिजरेटरमधील पाणी लगेच पिऊ नका. जर तुम्हाला ते प्यायचंच असेल तर ते तापमान थंड होण्यासाठी 5 ते 7 मिनिटे तसंच राहू द्या. जेवणापूर्वी, जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच 30 मिनिटे वाट पहा. थंड पाणी पोट आणि आतड्यांमध्ये पाणी कमी करतं, ज्यामुळे अन्न कुजतं आणि ते अपचनाला त्रास देतं. कोथिंबीरची पाने किंवा तुळस पाण्यामध्ये भिजवल्याने केवळ क्षारीय वातावरण तयार होत नाही तर जळजळ देखील कमी होते. सांधेदुखीसाठी हे अत्यंत फायदेशीर ठरलं आहे. थांबा, पुढची चूक तुमच्या औषधांचे परिणाम उलट करते. जर गोळी काम करत नसेल तर उपचार निरुपयोगी आहेत. तुम्हाला हे गंभीर नुकसान कसं टाळायचं हे जाणून घ्यायचं आहे का? तर चूक क्रमांक 3 आहे, औषध घेतल्यानंतर लगेच पूर्ण ग्लास पाणी पिणं. औषध घेतल्यानंतर पूर्ण ग्लास पाणी पिणं हे हानिकारक असू शकतं. आराम नाही. जसं मशीनमध्ये जास्त तेल घालता ते तसे ते झिजायला लागतं. 71 वर्षीय राणे काकू आहेत. तर त्यांनी त्यांच्या डॉक्टरांनी रक्तदाबाचे औषध त्यांना लिहून दिले होते. त्या दररोज सकाळी रिकाम्या पोटी ते पित असत, परंतु सवयीमुळे त्या औषध घेतल्यानंतर पूर्ण 250 ml पाणी पित असत. मग त्या तक्रार करायच्या, औषध काम करत नाही. तेव्हा त्यांना डॉक्टरांनी असं सांगितलं, जास्त पाणी औषध धुवून टाकतं. तेव्हा त्यांनी ते वापरून पाहिलं. औषध घेतल्यानंतर फक्त 2-3 घोट, नंतर 15 मिनिटे वाट पाहिल्यानंतर सामान्य पाणी. 10 दिवसांमध्येच रक्तदाब 145 वरून 126 पर्यंत कमी झाला. काकू म्हणाल्या, मला पूर्वी औषध बनावट वाटत होतं. आता मला माहीत आहे की ती माझीच चूक होती. 2025 मध्ये WHO आणि इंडियन मेडिकल काउन्सिलच्या संयुक्त अहवालामध्ये असं म्हटलं आहे की 75 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये जेव्हा औषधं 200 ml पेक्षा जास्त पाण्यासोबत लगेच गिळली जातात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये औषधाची जैव उपलब्धता सरासरी 18% कमी होते. याचा अर्थ औषधाची प्रभावीतता कमकुवत होते आणि रुग्णाला अनेकदा डोस बदलावा लागतो. हा फरक अत्यंत धोकादायक असू शकतो, विशेषतः हृदय, रक्तदाब, थायरॉइड आणि मधुमेहाच्या औषधांसाठी. आता मला सांगा, तुम्ही औषध घेतल्यानंतर लगेच 1 पूर्ण ग्लास पाणी पिता का? जर हो तर 1 लिहा. जर तुम्ही 2 ते 3 चमचे घेतल्यानंतर थांबलात तर 0 टाईप करा. आणि हो, तुमच्या औषधाचं नाव खाली शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण कोणत्या औषधासोबत काय घ्यावं हे सुद्धा स्पष्ट करू. या समस्येचा सामना कसा करायचा. फक्त 2 किंवा 3 घोट घ्या. गोळी खाली ढकलण्यासाठी पुरेसं पाणी आहे. हे औषध लवकर विरघळण्यापासून ते रक्तप्रवाहामध्ये प्रभावीपणे शोषण्यापासून प्रतिबंधित करते. 15 मिनिटे थांबा. औषधाला विरघळण्यासाठी आणि पोटात शोषण्यासाठी वेळ द्या.
त्यानंतर तुम्ही सामान्य पाणी पिऊ शकता. तुमच्या डॉक्टरांना स्पष्टपणे तुम्ही हे विचारा. काही औषधं जसं की लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्या दूध किंवा नारळाच्या पाण्यासोबत देखील घेता येतात, ज्यामुळे त्यांची प्रभावितता वाढते. औषधाच्या वेळेचा अलार्म सेट करा, जेणेकरून तुम्ही घाई करू नका आणि जास्त पाणीसुद्धा पिऊ नका आणि तुमच्या शरीराला हानीसुद्धा पोहोचू नका. औषध घेतल्यानंतर एक छोटी चिमूटभर हळद चोखल्याने पोटातील आम्लता टाळता येते. हे एक रामबाण औषध आहे, विशेषतः पोटाच्या किंवा छातीमध्ये जळजळ झालेल्यांसाठी. आता थांबा. पुढच्या वेळी तुम्ही वर्षानुवर्षे जे मानत आहात ते खरोखर एक मिथक आहे का हे शोधण्यासाठी आपण एक छोटासा मिथक विरुद्ध तथ्य खेळ खेळूया. मिथक विरुद्ध तथ्य. चला आपण मेंदूला रॅक करूया. खाली 3 दावे आहेत. एक गैरसमज, जेवताना तुम्ही जितकं जास्त पाणी प्याल तितकं तुमचं पचन चांगलं होतं. तथ्य काय आहे? जास्त पाणी पोटातील रस पातळ करते, ज्यामुळे पेटके वाढतात. दुसरा गैरसमज काय आहे? काळे मीठ विरघळलेले पाणी पिल्याने लगेच इलेक्ट्रोलाइट सुधारतात. आणि तथ्य काय आहे? काळे मीठ सोडियममध्ये कमी असतं, परंतु जास्त सल्फाईड संवेदनशील पोटामध्ये जळजळ वाढवू शकतं. तिसरा गैरसमज काय आहे? रात्री जास्त पाणी पिल्याने मूत्रपिंड स्वच्छ होतात. तथ्य काय आहे? रात्रभर वारंवार लघवी केल्याने गाढ झोपेमध्ये व्यत्यय येतो आणि हार्मोन दुरुस्तीला अडथळा येतो. तुम्ही कधी कोणत्या गैरसमजावरती विश्वास ठेवला आहे का? एक गैरसमज, दुसरा गैरसमज, तिसरा गैरसमज. ते कमेंटमध्ये पोस्ट करा. जरा पाहूया किती ज्येष्ठ नागरिकांना सत्य माहीत आहे. चूक नंबर 4 आहे, रात्री झोपण्यापूर्वी 2 ग्लास पाणी. रात्री झोपण्यापूर्वी 2 ग्लास पाणी पिल्याने तुमची झोप इतक्या वेळा बिघडते की तुमच्या शरीराची स्नायू दुरुस्ती कारखाना झोपेच्या मध्यभागी बंद पडतो आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्वीपेक्षा जास्त थकल्यासारखे वाटतात. 73 वर्षीय जोशी काका आहेत. यांना गुडघेदुखी आणि पाठदुखीचा त्रास होत होता. दररोज फिजिओथेरपीनंतर ते विचार करायचे, मला घाम येतोय, आता मी 2 ग्लास पाणी पिईन आणि शांत झोपेन. पण त्याऐवजी ते मध्यरात्री 3 वेळा बाथरूममध्ये जायचे. त्यांची झोप प्रत्येक वेळी अपूर्ण राहायची आणि ते जड डोक्याने उठायचे. जेव्हा त्यांना झोपेच्या कर्फ्यूबद्दल सांगितलं गेलं, झोपेच्या 2 तास आधी पाणी पिणं बंद करणं आणि पलंगाजवळ फक्त 1 घोट पाणी ठेवणं, तेव्हा ते सुरुवातीला संशयास्पद त्यांच्यासाठी होतं. पण फक्त 7 दिवसांमध्येच ते लघवी न करता रात्रभर झोपू शकले आणि 15 दिवसांमध्ये त्यांनी मदतीशिवाय 15 मिनिटे मॉर्निंग वॉक करायला सुरुवात केली. ते म्हणतात, झोपेच्या वेळी लघवीचा त्रास होत नाही, हाडं तुटत नाही, फुटत नाही. हे आयुष्यातील नवीन भाडेपट्टा आहे. ICMR 2024च्या अहवालामध्ये असं आढळून आलं आहे की 65 वर्षांवरील लोक जे रात्री 9 नंतर 500 मिलीपेक्षा जास्त पाणी पितात, त्यांच्या गाढ झोपेचा कालावधी सरासरी 36% कमी होतो. गाढ झोपेदरम्यान शरीर हार्मोन्स पुनर्संचयित करतं, स्नायू दुरुस्त करतं आणि रोगप्रतिकार कार्यामध्ये व्यस्त राहतं. वारंवार लघवी केल्याने ही प्रक्रिया विस्कळीत होते, ज्यामुळे शरीर थकतं आणि सांधेदुखी वाढते. आता मला सांगा, तुम्ही झोपण्यापूर्वी 2 ग्लास पाणी देखील पिता का? जर हो तर खाली 1 टाईप करा आणि जर तुम्ही झोपेचा नियम स्वीकारला असेल आणि 2 तास आधी पाणी पिणं बंद केलं असेल तर 0 टाईप करा. तुम्हाला चांगली झोप येते का? या समस्येचं निराकरण कसं करावं? रात्रीच्या झोपेचे नियम स्थापित करा. झोपण्यापूर्वी किमान 2 तास आधी तुमचा शेवटचा ग्लास पाणी प्या. यामुळे तुमच्या शरीराला जास्तीचं द्रव बाहेर काढण्यासाठी वेळ मिळेल. तुमच्या पलंगावरती फक्त 30 ml किंवा मग 50 ml द्रव ठेवा. जर तुमचा घसा कोरडा वाटत असेल तर फक्त 2 किंवा 3 घोट घ्या. यामुळे तुमच्या मूत्राशयावर ताण येणार नाही. दिवस तुमच्या द्रव पदार्थांचे सेवन वाढवा. रात्री तहान लागणार नाही म्हणून दुपारी 12 ते 3च्या दरम्यान किमान 1 लिटर पाणी पिणं महत्त्वाचं आहे. झोपेची नक्कीच डायरी करा. डायरी ठेवा. नमुने समजून घेण्यासाठी आणि त्या सुधारण्यासाठी आठवड्यातून तुमच्या लघवीच्या वेळा आणि झोपेच्या व्यत्ययांची नोंद करा. झोपण्यापूर्वी बोनस टिप अशी आहे की झोपण्यापूर्वी पाणी प्या, पण हे पाणी पित असताना त्याच्यामध्ये गुलाबजलाचे 2 थेंब मिसळा आणि ते प्या. त्याचा नैसर्गिक सुगंध ताण कमी करतो आणि झोपसुद्धा वाढवतो. आता भारतीय चहा पाणी संस्कृतीमध्ये एक लपलेला झरा बनलेल्या सर्वात सामान्य चुकीबद्दल जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा. पुढची चूक म्हणजे ती प्रत्येकजण दररोज करतो, नकळत करतो. चूक क्रमांक 5 आहे चहा आणि कॉफीला पाणी मानणं. चहा आणि कॉफीला पाणी मानणं म्हणजे वाळवंटातील वाळूला पाणी मानण्यासारखं आहे. ते चांगलं दिसतं पण तहान कधीच शमत नाही.
68 वर्षीय सविताताईंनी दिवसभर काहीतरी गरम हवं होतं. कधी दुधाचा चहा, कधी इन्स्टंट कॉफी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकूण 5 कप त्या दुधाचा चहा किंवा कॉफी वगैरे पित असत. पण 2 महिन्यानंतर त्यांना त्यांच्या पायांमध्ये कडकपणा, ओठ कोरडेपणा जाणवू लागला आणि डॉक्टरांनी रक्तातील एकाग्रता दाखवली. म्हणजे तिचं रक्त जाड झालं होतं, द्रव पदार्थांचं प्रमाण कमी झालं होतं आणि तिला चहा 3 कपांपर्यंत मर्यादित ठेवायला सांगितला होता. द्रव पदार्थांचं प्रमाण सुद्धा कमी सांगितलेलं होतं. आता प्रत्येक कप 1 ग्लास साध्या पाण्याने पिण्याचा नियम शिकवला. फक्त 14 दिवसांमध्ये तिच्या त्वचेचे ओलावा परत आला, स्नायू पेटके गायब झाले आणि हाताचा थरकाप कमी झाला. आता ती म्हणते, चहा पिणं हा आता एक विधी राहिलेला नाही, तर तो दिनचर्येशी संतुलित करण्याचा एक मार्ग आहे. राष्ट्रीय पोषण संस्थेच्या 2024च्या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की 65 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी जर चहा आणि कॉफीच्या दररोज द्रव पदार्थांच्या सेवनामध्ये समावेश केला तर निव्वळ द्रव पदार्थ नुकसान प्रत्यक्षात 12% वाढतं. कॅफीन हे मूत्रवर्धक आहे, म्हणजेच ते शरीर वापरतं त्यापेक्षा जास्त उत्सर्जित करतं. यामुळे सतत डिहायड्रेशन होतं, ज्यामुळे थकवा 1.5 पट वाढतो आणि सांधे सुजण्याचा धोकासुद्धा वाढतो. आता तुमची पाळी आहे. तुम्ही तुमच्या ग्लास पाण्यामध्ये चहा आणि कॉफी देखील मोजता का? जर हो तर खाली 1 टाईप करा. जर तुम्ही चहा कॉफी देखील मोजत नसाल किंवा स्वतंत्रपणे त्याला मानत असाल तर 0 टाईप करा. तुमच्या रोजच्या चहाची संख्या किती आहे हे सुद्धा मला सांगा. या समस्येचा सामना कसा करायचा? तर 3 कपांपेक्षा जास्त कप घेऊ नका. दिवसातून जास्तीत जास्त 2 कप चहा आणि 1 कप कॉफी किंवा उलट यापेक्षा जास्त कॅफीन शरीरासाठी खूप हानिकारक आहे. कॅफीनमुळे होणारे लघवीचे नुकसान भरून काढण्यासाठी आणि पाण्याचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येक कपानंतर 200 ml पाणी प्या. हर्बल पर्याय म्हणून वापरू शकता. तुळस, एका जातीची बडीशेप, दालचिनी किंवा आल्याचा काढा केवळ कॅफीनमुक्त नसून पचनास मदत करतो. संध्याकाळी 5 नंतर कॅफीनमुक्त चहा प्या. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारेल आणि रात्री वारंवार लघवी होण्याची शक्यता कमी होईल. बोनस टिप काय आहे? 1 चमचा सुकं आलं आणि 1 चिमूटभर दालचिनी उकळून बनवलेला कॅफीनमुक्त चहा जवळजवळ जळजळ कमी करतो आणि शरीरामध्ये हायड्रेशन संतुलित राखतो. विशेषतः दिवसातून अनेक गोळ्या घेणाऱ्या वृद्धांसाठी. आता एका आजोबांनी पाणी कसं हलकं घेतलं आणि ICUमध्ये गेले याबद्दलची एक खरी कहाणी ऐकण्यासाठी सज्ज व्हा. पण परतल्यानंतर त्यांनी जे काही केलं ते प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीला माहिती असलं पाहिजे. आजच्या सदस्यांची खरी जीवनकथा. गेल्या महिन्यामध्ये 74 वर्षीय हरिदास काका आहेत आणि त्यांना आपत्कालीन कक्षामध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये ते आले होते. रक्तदाब त्यांचा 80/50, इलेक्ट्रोलाइट्स बिघडलेलं मूत्रपिंड गाळण्याची प्रक्रिया धोकादायकपणे कमी. त्यांची मुलगी रडत विचारत होती, डॉक्टर त्यांनी दिवसभर भांड्यातून पाणी प्यायलं, तरीही हे कसं शक्य आहे? चाचण्यांमधून असं दिसून आलं आहे की त्यांचे आजोबा रात्री उशिरापर्यंत पारंपरिक काढा, कॉफी आणि मिश्रित पाण्याने सतत हायड्रेटेड करत होते. 8 ग्लासपैकी फक्त 3 ग्लास साधं पाणी प्यायले. किडनीमध्ये क्रिएटिनिनची पातळी वाढलेली दिसून आली आणि त्यांच्या संपूर्ण शरीराला स्नायू वाळलेल्या प्लास्टिकसारखे कमकुवत झाले. ICUमध्ये त्यांना 4 दिवस नियंत्रित द्रव पदार्थ दिले, ज्यामध्ये सोडियम पोटॅशियम संतुलित द्रावण दिलं गेलं. 3 दिवसानंतर आजोबांनी डोळे उघडताच थरथरत्या आवाजामध्ये म्हटलं, आतापासून मी नियमितपणे पाणी पिईन. डॉक्टर डिस्चार्ज मिळाल्यावर मुलींनी एक छोटासा चार्ट बनवला. 5 योग्य पाण्याच्या टिप्स बनवल्या, ज्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे होत्या. आजोबा दररोज सिटी पार्कमधील एका बाकड्यावरती हसत आणि व्यायाम करताना आढळतात. त्यांची कहाणी आपल्याला आठवण करून देते की पाणी हे जीवन आहे, परंतु फक्त नियमित पाणीच शक्ती देते. मित्रांनो, पाणी सारखंच आहे. जर तुम्ही तुमच्या पिण्याच्या सवयी बदलल्या तर शरीर पुन्हा शक्ती मिळवेल. आज तुम्ही 1 घोट बाय सिप हा नियम पाहिला असेल. कोमट पाणी, औषधांसह तापमान मोजणं, झोपण्यापूर्वी 5 मिनिटांचा पाण्याचा कर्फ्यू, चहा आणि कॉफीची प्रत्यक्ष गणना, यापैकी तुम्ही कोणता नियम आधी स्वीकारणार आहात? खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.